आणि त्यामध्ये असणारा त्या हिरा आला किंवा काही बाकीचा साज सवंग असणार त्याला निर्माण करून असणारा आपल्याला सोन्याच्या भावात त्या सगळं वजन करतो आणि त्याप्रमाणे असणारा आपल्याकडून पैसे काढतो. अशा प्रकारचा व्यवहार असणारा सोनार करतो. रूप लग लाविजे एकी, शीस लग लाविजे आणखी, पाहता अवघेही हीन तुकी, तेथे जानकी दिसेना. आणि अशा प्रकारे असणारा दिसण्यासाठी त्याला वेगवेगळ्या प्रकारचे असणारे आकृती देत असतो आणि आकृती देत असताना त्याच्यामध्ये शिसा घालतो आणि शिसा आपण जर त्याला विचारलं की हे असणारं अशा प्रकारे काय केलं तर तो म्हणतो असणारा त्या नुसतं जर सोनं वापरलं तर त्याचे असणारे अलंकार घडत नाहीत. मग अशा प्रकारे असणारा तो जो काही सोनार आहे बोलतो एक आणि करतो एक. मग अशा ठिकाणी असणारा जे काही जशा प्रकारे बोलतात आणि त्याचप्रमाणे असणारं वागतात त्या ठिकाणी माझी माता सीता राहते. परंतु एक बोलणं आणि एक वागणं या ठिकाणी माझी माता सीता राहू शकत नाही. सोनारांचा परिपाक अवघे करीती ठक ठक, देहाचा चोर एक एक, नाडीती लोक विश्वासे. आणि अशा प्रकारे असणारा सोनाराच्या गल्लीत गेल्यानंतर प्रत्येकापाशी असणारा ठक 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 अशा प्रकारचं असणारं कारण सोनं घडवताना आवाज येतो आणि त्याच्यामुळं असणार या ठिकाणी सर्वजण ते सोन्याला भरलेले आहेत आणि आपल्या देहाची वृद्धी कशी होईल, पैसा आपल्याला असणारा कशी मिळेल अशा प्रकारच्या असणारा वृद्धीमध्ये असणार त्या ठिकाणी सोनार बोलून गेले. कडी लग मोती लग, दाविती झळकेची जगमग, परीते अवघे करीती डाकलग, नगे नग हिनकस. आणि अशा प्रकारे असणारं जे काही सोनं आहे सोनं देत असताना त्याच्यावर असणारं वेगवेगळ्या प्रकारचे असणारं शृंगार त्या सोन्याला करतात आणि ते शृंगार करून असणारं त्या ठिकाणी विक्रेत्याला ते विकत असतात. परंतु ज्याही गोष्टी असणारं त्याच्यावर आवरण युक्त केलेले आहेत त्याचे असणारं पैसे ते असणारं जे काही ग्राहक आहे त्याला लावतात आणि अशा प्रकारे असणारं शिस हे घालून ते त्याच्यातून पैसे कमवतात. अशा प्रकारचा असणारा बोलायचा एक करायचा विवेक असणारा हा जो व्यापार आहे तो सोनारांचा आहे. सोनार कामाचा विवेकू, समुळी विश्वास घातकू, लटकी तुके देती तुक तुकू, घेती जोख जोखू दोहाती. आणि नाथ बाबा या ठिकाणी बोलू लागले आहेत की जो काही सोनार आहे तो अत्यंत असणारा विवेकवान अशा प्रकारचा आहे. परंतु तो असणारा जरी विवेकवान असणार विवेकाने तो काम करतो त्याच्यावर असणार जे काही नक्षी वगैरे आहे ते अत्यंत असणार कौशल्याने घडवतो. परंतु कौशल्याने घडून असणार त्याला असणार आपल्या कामापेक्षा अधिक काहीतरी मिळावं म्हणून त्याच्यात शिस घालतो आणि ती गोष्ट आपल्या असणार तो अलंकार आपल्याला देतो. परंतु घेताना असणार सगळं जे काही शिसा आहे ते शिशाचं वजन कमी करून असणार शुद्ध सोनं अशा प्रकारच्या मापात घेतो आणि ती कमी भावात घेतो. अशा प्रकारचा व्यवहार असणारा खोटा त्या सोनाराचा असतो. सांगोनी विश्वासाच्या गोष्टी, खार लाविती पाटी पोटी, घालोनी सलोभाच्या कुटी, पाडती तुटी मुदलेसी. आणि अशा प्रकारे असणाऱ्या त्या ठिकाणी जी काही मुद्रिका असू द्या किंवा जो काही अलंकार आहे त्याच्यामध्ये असणाऱ्या वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टीचा असणारा समन्वय केला जातो आणि पुन्हा असणाऱ्या त्या ज्या गोष्टी आहेत त्या आपल्याला दिल्या जातात आणि आपल्याकडून असणारं निवड मुदल असणारं जशा प्रकारे किंवा निस्ता नफा असणारा आपल्याला राहील याचाच असणारा विचार ते असणारा करतात. जे ग्राहकाला काय फायदा होईल याचे असणार त्यांच्याशी काही घेणं देणं नाही. फक्त आपण दिलेल्या गोष्टीला चकाकी असणार आणायचं कार्य असणार ते सोनार करतात आणि तशा प्रकारे असणार आपल्याला देऊन टाकतात. 15.5 घेऊन हाती, देता नागवले किती, सोनार कामाची हे ख्याती, सीता सती तेथे नाही. आणि आपल्याला असणारा ते देत असताना ज्यावेळेस आपल्याला ते असणार सोन्याचे अलंकार हवाले करतात त्यावेळेस असणार हिन जे काही असणार शिसा असतं किंवा जे हिंकस असणार त्याच्यामध्ये असतो त्याच्या सहित वजन करून देतात आणि घेताना असणार त्या ठिकाणी सगळ्या गोष्टीचं वजन त्याचं वेगळं करतात आणि निव्वळ सोन्याचं म्हणजे जे काही कॅरेटमध्ये असतं तशा प्रकारे असणार कॅरेटनुसार असणार आपल्याला देताना कमी कॅरेटचं देतात आणि पैसे जास्त कॅरेटचे घेतात आणि त्यांना घेत असताना पूर्ण असणार योग्य अशा प्रकारचं कॅरेट लागलं पाहिजे आणि त्याचेच पैसे ते घेतात. अशा प्रकारचा व्यवहार असणारा खोटा ते करतात आणि त्याच्यामुळे माझी माता सीता असणार या ठिकाणी निश्चितच नसणार आहे. कासार कामाचे कौतुक,
एक एक ते नाळिक अवघे कळेची देख तुळा तूक तुटले. आणि असं असणारं जे काही कासार आहेत ते असणारा भांड्याचा व्यापार करतात. मग भांड्याचा व्यापार करीत असताना त्या ठिकाणी म्हणजे आपल्याकडून असणारे एखाद्या वेळेस काही जुनी भांडी घेतात आणि नवीन भांडी देतात, परंतु ह्याच्यातही असणारं काहीतरी व्यर्थ अशा प्रकारच्या गोष्टी करतात. ते असणारे नाथ बाबा सांगू लागले. कासार कामाचे परिपाटी अवघी जनी केली बुटी तेथे कैची सीता गोरटी निघे उटावटी हनुमंत. आणि अशा प्रकारे असणारे जे कासार आहे त्या कासारामध्ये आपण भांडे घेतो, असणाऱ्या जेवढ्याही संसारातील गोष्टी लागतात त्याही घेतो, परंतु कासार असणारा आपला काहीतरी हातचा राखून आपल्याला देत असतो. आणि तशा प्रकारे असणारा ज्या ठिकाणी आपल्या धनाचा असणारा विचार असतो त्या ठिकाणी माझी सीता माता राहणार नाही. व्यवहाराची ऐशी दशा काळातराची बहु आशा मुदला घालून फासा लाविती आशा अतिलोभे. आणि अशा प्रकारे असणारे जे काही व्यावहारिक आहेत ते व्यावहारिक असणारं सर्वजण असणार आपल्या मुद्दलासाठी भांडू लागले आहेत. प्रत्येक जण असणारा आपल्याला किती राहील याचा विचार करतो. आपण असणारा पुढच्याला कशा प्रकारे फायदा देतोय किंवा आपण ज्या गोष्टी देतो त्या अति उत्तम आहेत का याची कोणी असणार त्या ठिकाणी काळजी करीत नाही. आणि अशा प्रकारचे असणार त्या ठिकाणी या संसारातील व्यावहारिक आहेत. आणि त्याच्यामुळं ज्या ठिकाणी असणाऱ्या स्वतःच्या लोभाच्या गोष्टी असतात, दांभिकपणा ज्या ठिकाणी असतो, ज्या ठिकाणी असणार त्या ठिकाणी अहंकार ज्या आहे त्या ठिकाणी असणारा निश्चितच माता सीता राहणार नाही. अशा प्रकारचा विचार हनुमंतराय करू गेले. लक्ष्मी देऊन पुढीला हाती काळा कागद लिहून घेती तेनेची काळ मुखे होती खंती करीती जीवासी. आणि जे असणारे काही काही पैसे असणारे व्याजाने देणारे आहेत त्यांना काय म्हणते? व्याजाने पैसे देणाऱ्याला काय म्हणते? सावकार. मग सावकार असणारा सावकारकी करू लागले. आणि सावकारकी करीत असताना ते काय करतात? पुढच्याला असणारं धनद्रव्य देतात, परंतु त्याच्याकडून असणारं काहीतरी जमीन म्हणा, घराचे असणारे कागद म्हणा ते असणारं लिहून घेतात. आणि काळ्या कागदावर असणारं ते ज्यावेळेस खतून ह्या गोष्टी घेतात त्यावेळेस असणारं ते काळमुखी होतात असं असणारं नाराबाबा बोलतात. देहीच्या खता देहीच व्यथा त्याहुनी थोर कागदाच्या खता त्याची व्यथा जीवीचे माथा तिन्ही अवस्था अति दुःखी. आणि अशा प्रकारे असणार जो काही देहाच्या असणार देहाने कर्म केलेले देहालाच भोगावं लागतं, परंतु ते देहावर असणाऱ्या एखाद्या गोष्टीचं म्हणजे समजा दुखणं आलं किंवा काही झालं तर ते देह असणारा भोगू शकतो, परंतु जे असणार आपण कागदावर लिहून दिलंय ते कागद त्या कागदावरचं लिहून दिलेलं असणारं किंवा त्याच्याकडून घेतलेलं द्रव्य आपल्याला फेडता फेडता असणारा नाके नव्हे ते म्हणजे जे तिन्ही अवस्था आहेत, मग तरुणपण आहे किंवा असणार त्या ठिकाणी समंजस बालपण, तरुणपण आणि वृद्धपण, ह्या तिन्ही अवस्था असणार याच मध्ये असणार व्यवहार करण्यामध्ये जातात, सावकारकीमध्ये जातात. अशा प्रकारे असणारं नाथभाऊ बोलू लागले. खत फाडिले खता खती जो भेटे त्यास साक्षी करीती स्वप्नी व्यवहार सांगती ओसनती निवेदिया. आणि अशा प्रकारे असणारे जे काही सावकार आहेत ते सगळ्याला असणारे लिहून पैसे देतात, लिहून घेतात आणि लिहून घेऊन असणार पुन्हा असणार या कागदावरचं त्या कागदावर, त्या कागदावरचं त्या कागदावर, मग असं असणार प्रत्येकाचं टिपण असणार ध्यानात ठेवावं लागतं. आणि त्याच्यामुळं दिवसभर तर त्यांचा असणारा सावकारकी चालते, परंतु रात्री झोपल्यानंतर सुद्धा असणार स्वप्नात सुद्धा असणार त्या सावकारकीचीच बडबड चालू असते. देखो मी स्वतःची संपत्ती व्यवहारी स्वयं उल्हासती मागो गेलिया न लगे हाती मग कुंतती अति दुःखे. आणि अशा प्रकारे असणार ज्याच्याकडे द्रव्य संपत्ती साठा असणार मुबलक अशा प्रकारचा आहे तो अत्यंत धनवान जरी असणारा दिसत असला तरी एखादा याचक असणारा त्याच्या जर दाराकडे गेला तर त्याला असणारा तो याचक अत्यंत नको नकोसा वाटतो. कशाला असणारा माझ्या दाराला आला, त्याला असणारा भाकर घालायची किंवा काही पैसा अडका जरी द्यायचं म्हणलं तर त्याच्या जीवावर येतं. अशा प्रकारे संसारिक व्यावहारिक आहेत आणि वैश्याची असणारी अशा प्रकारची स्थितीगती आहे असा असणारा नाथबाबा आपल्याला बोलतात. व्यवहारियाची ऐसी गती धरण्याकरिता न लभे भुक्ती
धन लोभ्या कैची मुक्ती सीता सती तेथे नाही. आणि अशा प्रकारे असणारे जे काही व्यवहारिक आहेत, व्यवहार करणारे जे असणारे जीव आहेत, त्या व्यवहार करणाऱ्या जीवाकडे असणारा लोभ आहे. आणि अखंडित लोभ असल्यामुळं व्यवहारामध्ये असणारं काहीतरी आपल्याला भेटावी अपेक्षा असल्यामुळं ज्या ठिकाणी लोभ आहे त्या ठिकाणी माता सीता असणारा निश्चितच असणार नाही. पाहता तेलियाचे घर नित्य करीती कर कर अवघे म्हणती पहारोपहार बेटा रामचंद्र उठलिया. आणि अशा प्रकारे असणाऱ्या ज्यावेळेस तेलियाचे जे काही तेली आहेत, तेल्यांच्या असणाऱ्या रांगेला गेल्यानंतर गल्लीत गेल्यानंतर पाहिलं तर त्यांचे असणारे घाणे सुरू होते. त्या घाण्यामध्ये असणारं घाणा फिरवीत असताना करकर करकर अशा प्रकारचा आवाज येऊ लागलेला आहे. आणि त्या आवाजामध्ये असणारं हे कळू लागलेलं आहे की निश्चितच असणाऱ्या या रावणाने या ठिकाणी सीता आणलेली आहे. मग आता अशाच प्रकारचे करकर असणारा प्रभू रामचंद्र या लंकेला लावणार आहे. जयहुनी आणली जनक बाळा तैहुनी गेली लंकेची कळा हनुमंते धिक्कारिले सकळा होईल तळमळा पुरदाहे. आणि अशा प्रकारे हनुमंतरायाने विचार केलाय तेलाच्या घाण्यातलं जे काही तेल आहे ते आपल्याला उपयुक्त ठरणार आहे. ज्यावेळेस आपल्याला असणारी लंका जाळायची त्यावेळेस असणार अत्यंत कामाला येणारी आपली गोष्ट आहे. हा विचार हनुमंतरायाने केला आणि केल्यानंतर असणार त्या ठिकाणी हनुमंतराया बोलू लागले की ज्या दिवशीपासून असणार या लंकेमध्ये रावणाने माता सीतेला आणून ठेवलेला आहे त्या दिवसापासून अवकळा निश्चितच चालू झाली आहे. आणि त्यातली त्यात आता मी या ठिकाणी आलोय म्हणल्यावर रावणाला काय नीट जगून देणार नाही. तेलियाची निज जाती नित्य नवे फेरे खाती तेथे कैची सीता सती निघे मारुती पुढारा. आणि मारुतीला विचार करू लागले की हे जे असणारे तेल्याची जात आहे ते घाणा उडीत उडीत असणारं बार बार तिथंच असणाऱ्या फेऱ्या घालते. याला नवजुना असणारा काही कळत नाही. मग ज्या ठिकाणी असणारा नियमितपणाने फेरे चालू आहेत त्यांना जर असणारा या फेऱ्यातून बाहेर निघायचंच माहिती नाही तर या ठिकाणी माता सीता नसणार. हा असणारा त्या ठिकाणी हनुमंतरायाला खात्री पडलेली आहे. मुळीचा तंतू तुटता सांग साळी विसरले मागे माग पांजनी परवणीचा उद्वेग अति लगबग खळी लागी. आणि अशा प्रकारे असणारे जे ज्या ठिकाणी विणकर आहेत ते विणकर असणार ज्या वेळेस असणार त्या मागामध्ये दोरा लावू लागलेले आहेत बराबर. आणि त्यामध्ये जर एखादा असणारा तंतू तुटला तर जशा प्रकारे असणार त्यांची लगबग होते ती असणारे हनुमंतराय पाहू लागलेले आहे. खांचे रिगाले जीवे जीत घडिया घडी न सांधे तेथ स्वरूप नवरेची सवसूत मग तणतणीत तानोनी. मग अशा प्रकारे असणार ते ज्यावेळेस ते दोरे असणार एकमेकाला गुंडाळतात किंवा असणार त्या मशीन मध्ये लावतात. लावल्यानंतर असणार पुन्हा असणार त्याला जोडतात. आणि जोडून असणार कशा प्रकारे आपले जे काही वस्त्र आहेत ते अत्यंत मऊ मुलायम अशा प्रकारचे होतील आणि सुंदर दिसतील. याच्याच गोष्टीकडे असणार लक्ष त्या असणार विणकरांचं असतं. अहर्निशी धोटे हानिता स्वरूप नवरेची सर्वथा साऊट बारूट गेले व्रथा तेथे सीता न लभेची. आणि असं असणार जे काही विणकर आहेत ते विणकर असणार पहिलं जसं असणार गांधीच्या फोटोमध्ये असणार विणीत होते जे शर्ट आहेत किंवा असणारे जे काही कापड आहे तशा प्रकारे असणारं विणकाम त्या ठिकाणी होत होतं. आणि तेच असणार अखंडित कार्य असणार ते करतात. त्याच्या व्यतिरिक्त असणार जोपर्यंत ते विणकाम पूर्ण होत नाही तोपर्यंत असणार जर ते उठत नसतील तर त्यांच्यापाशी असणार लक्ष द्यायला इकडे तिकडे काहीच वेळ नसणार आहे. आणि त्याच्यामुळं या ठिकाणी माझी माता सीता नसणार हा विचार हनुमंतरायाला पक्का पडलेला आहे. चंद्र भगवान की जय. तांबोळे सन्मान पानभरे देठ झडी झाले एकसरे म्हणती फेरारे अभ्यंतरे मुरकुटले. आणि आता असणारे जे काही तांबोळे आहेत ते पान असणारे येत्या जात्याला
कोणाला असणारं ज्याला खाण्याची इच्छा आहे त्याला असणारं अत्यंत प्रीतीपूर्वक असणारे पान असणारं देऊ लागले. आणि ही जी सर्व गोष्ट आहे ते हनुमंतराय असणारं दुरून पाहू लागलेले आहे. रुसण्या फुगण्याचे कारण पानापाशी अतिसन्मान, तिने अंतरी सडले जाण पडिले खान निजलो भान. आणि अशा प्रकारे असणारे जे काही पान आहेत ते पान असणार पाहुणे रावळे आले कुणी आला किंवा असणारे एकमेक दोस्त असणार एकमेकाला बोलत नसले कुठं काही झालं तर ये बाबा असणार आपण पान खाऊ असं करू तसं करू म्हणल्यानंतर असणार त्या दोघांतील हे असणारा रुसवा फुगवा कमी होतो. आणि त्याच्यामुळेच तो जो पान खाण्याचा असणारा विधी आहे किंवा जो पान खाण्याची असणारी सवय आहे ती लागून जाते. अशा प्रकारे असणारा नाथबाबा बोलतात. पान सन्मान अति दाटुके, जडले अभिमानाचे आटुके, तोंडे तांबडे अति आळुके, ते जानके असे ना. आणि अशा प्रकारे असणारा ज्याला अभिमान आहे किंवा असणारा ज्याला एकमेकावर रुसवा फुगवा आहे त्याला जर असणारं पान खाऊ घातलं किंवा असणारं जर गोड बोलून त्या ठिकाणी तांबुळ्याकडे नेलं पान दिलं तर तो असणारा एकमेकासोबत असणारं गोड बोलतात. आणि अशा प्रकारे असणारं त्या ठिकाणी सगळेजण आपली चोच असणारं लाल करून राहतात. आणि या जसे असणारं कुणाला तरी अहंकार किंवा अभिमान घालवण्यासाठी कोणत्या तरी गोष्टीची सहाय्यता घ्यावी लागते. आणि अशा ठिकाणी असणारं माझी सीता राहणार नाही असा विचार हनुमंतराय करतात. शिंपियाची अति कुसरे, घेऊन लोभाची कातरे, अखंड खंडिना परे, गुप्तत्वे चोरी त्या माझी. आणि जे काही शिंपी आहेत ते शिंपी असणारे शिवणकाम करतात. आणि शिवाने काम करीत असताना जे अखंड असणारं कापड असतं त्या अखंड कापडाला खंडामध्ये म्हणजे असणारं त्या ठिकाणी 2 मीटर 4 मीटर अशा प्रकारे करतात. आणि पुन्हा असणारं त्याच्यातूनच असणारं काही कपडा वाचून त्याचं शिवणकाम करून असणारं ग्राहकाला देतात. अशा प्रकारे नारबाबा सांगतात. पहिले अखंड खंडेले, शिविल्या मनती त्या दंडिले, शिंपिये ऐसे कर्म केले, बाधक झाले त्याचे त्यासे. आणि अशा पहिल्यांदा असणारं जे काही अखंडित कापड होतं त्याला खंडामध्ये केलं किंवा असणारं त्याचे तुकडे केले. त्याचे तुकडे करून असणारं पुन्हा शर्ट जर शिवलं तर त्याला असणारं इकडून तिकडून कापावं लागतं. मग ते काय म्हणतात तर याला असणारं इतक्या प्रमाणात आपल्याला कापड लागतं मग त्याचं उरून असणारं आपल्याला ठेवायचं आणि पुन्हा ग्राहकाला द्यायचं. अशा प्रकारची बाधकता असणार त्या ठिकाणी शिंपीकडे आहे असं असणारा नारबाबा बोलतात. अखंड खंडो आणि करीती चोरे, तेने शृंगारे कुवारे नारे, बिरडे लावी गळ्यावरे, घरोघरी टाचूने. आणि अशा प्रकारे असणारं जे काही कापड उरलेलं आहे त्याच कापडातून आपली असणारी जी काही स्त्री आहे त्याच स्त्रीला असणार तो चोळी करतो किंवा तो असणारा बाकीचं काही साज करतो. अशा प्रकारे असणार तर शिंप्याचं काम आहे असं नारबाबा बोलू लागले. ऐसे कर्म केली पाटे, शिंपी सलोभ बोटे चाटे, पोटन भरे शिवण्यासाठे, सीता गोरटी ते कैची. आणि अशा प्रकारे असणारा जर शिंपी कार्य करीत असेल काहीतरी काम करीत असताना त्याच्यातील उरण्याचा भाग आपला जर विचारपूर्वक असणारा जर ठेवित असेल तर अशा प्रकारच्या जागेवर माझी सीता माता नसणार हा असणारा त्या ठिकाणी ही जी खात्री आहे ती हनुमंतरायाला पटली. रंगशाळा लोलिक, काळे करीती शुद्धा सात्विक, काळे हात काळे मोक, अतिरंगीत रंगारे. आता जे काही असणारे रंग काम करणारे रंगारी आहेत ते रंगारी कशा प्रकारे कार्य करू लागले. अत्यंत असणार शुभ्र अशा प्रकारची पांढर शुद्ध सात्विक असणारी जी काही भिंत असते किंवा असणार जागा असते त्याच्यावरच रंगरंगोटी करीत असताना काळ पांढरा लाल जशा प्रकारे असणार रंगरंगोटी आहे तशी करतात. आणि जी त्या रंगामध्ये असणार त्यांची बोट बुडतात तीच असणार त्यांच्या मुखावरती लागतात असं असणार बोलू लागले. नाम रूपाच्या ठशावरे, काळे बेरे पालवधरे, ऐस्या रंगार्याच्या घरे, सीता सुंदरे लाभेना. आणि अशा प्रकारे असणारं जे काही नाम आहे आणि जे काही रूप भगवंताचं आहे ते अत्यंत शुद्ध स्फटिकासारखं सत्वांशाचा असणारा मिलित भाग आहे. आणि त्याच्यावर असणारं त्या ठिकाणी रंगरंगोटी म्हणजे बाहेर असणार त्या ठिकाणी आज आपण बघतो टीव्हीला नामस्मरण करतात. नामस्मरण जगाला करायला सांगतात परंतु स्वतःचे जर पोशाख बघितले तर लाखो आणि करोडो रुपयाचे अशा प्रकारचे पोशाख घालतात. मग ही जर रंगरंगोटी असणार त्या ठिकाणी केली तर ती असणार परमार्थाला विपरीत ठरते. अशा प्रकारचे रंगरंगोटी करणारे रंगारी त्या ठिकाणी साधकपणाने असणारा कार्य करू लागले. वेद पाठ कनवल परे, अनाध्याय स्वाध्याय घरे,
उदात्त अनुदात्त स्वरे वर्णोच्चारे अभिमान. आणि अशा असणारे जे काही वेदपाठक आहेत ते वेदपाठक काय करू लागले, एखाद्याने असणाऱ्या पूजेला बोलवले, ग्रंथ वाचायचा झाला, वाचत असताना असणार एकदम उंच स्वरात काही वाचतात, एकदम असणार वरच्या खालच्या स्वरात वाचतात, कुणी असणाऱ्या ज्या शब्दांचा उच्चार असणारा कमी करायचा तिथे जास्त करू लागले आहेत, किंवा असणार ज्याला अत्यंत उत्तम वाचता येतं तो असणारा त्या ठिकाणी अभिमान ग्रहण करून राहिलेला आहे. सानुनासिक अनुनासिक उच्चार नियमता निर्नासिक त्यासी हसती वेद पाठक एकासी एक उपहासते. आणि अशा प्रकारे वेद पठन करीत असताना एक व्यक्ती त्या ठिकाणी नसतो, कितीतरी असणार 14 ब्राह्मण असतात अथवा असणार 21 ब्राह्मण असतात, आणि हे करीत असताना एकमेकाकडे असणार सगळे बघतात, कोण कशा प्रकारे नाकातून कोण बोलतोय, मुखातून कोण बोलतोय, अशा प्रकारे असणारा जे वेद अध्ययन करत असताना हे एकमेकांकडे असणार बघून एकमेकाचं चुकलं की एकमेकाला हसू लागलेले. ऐसे करिता वेद पठन कोरडे शब्दांची खनखन न वचती मानाभिमान सीताची द्रात्न ते कैचे. आणि अशा प्रकारे असणारे ज्या वेळेस वेद पाठक असणार वेदाचं अध्ययन करू लागलेले आहेत, एकमेकाला असणार ज्ञान पाहायचं सोडून पुढच्याचा असणार त्या ठिकाणी काय चुकतंय हे जर असणार ते पाहत असतील तर त्यांच्याकडे असणाऱ्या मानाभिमानाच्या असणाऱ्या गोष्टी आहेत, आणि त्याच्यामुळं त्यांच्याकडे भक्ती स्वरूपी असणारी माता सीता कधीही सापडणार नाही असा विचार हनुमंतराय करतात. पाहता विद्वांसाचे व्याख्यान शास्त्र उत्पत्ती अतिसज्ञान ज्ञातेपणे गर्वाभिमान जडला तो जान सोडिना. आणि अशा प्रकारे असणारे जे काही शास्त्रीय पंडित आहेत ते असणारा अत्यंत ज्ञानवाणी अशा प्रकारच्या असणाऱ्या गोष्टी करतात, ज्ञान प्रदान करण्याचं कार्य असणारे करतात, जगाला ज्ञान सांगतात, परंतु आपण असणाऱ्या ज्ञानाच्या आवृत्ती जशा प्रकारे ज्ञान सांगतात तशा प्रकारे असणारं आचरण करीत नाहीत असं असणार त्या ठिकाणी शास्त्री किंवा पंडितांचं असतंय. जव जव शास्त्राची उत्पत्ती तव तव अभिमानाची वस्ती देण्याची गर्वाची होय स्फूर्ती सीता सते ते नाही. आणि अशा प्रकारे ज्या ज्या वेळेस असणार ते शास्त्र वाचतात, शास्त्राचं असणार त्या ठिकाणी पठन करतात, सर्वांना असणार सांगतात, परंतु त्याच असणार शास्त्राचा आपण अनुकरण न करता दुसऱ्याला सांगतात, आणि दुसऱ्याला वाटतं खरंच असणार याला शब्दाचं ज्ञान अत्यंत अनुपम्य अशा प्रकारचं आहे, हे अत्यंत उत्तम अशा प्रकारचे सांगतात, आणि ज्या वेळेस अशा प्रकारची स्तुती पुढचा असणारा श्रोता करतो त्यावेळेस असणार त्याला अभिमान चढतो, आणि त्याच अभिमानापायी असणारा भक्ती त्या ठिकाणी सीता माता राहू शकत नाही. पाहता ज्योतिषांची स्थिती ते गोविले ग्रहगती अवघ्या ग्रहगती लाविते सीता सत्य ते नाही. आणि ज्यावेळेस असणारा ज्योतिष आपलं असणारा ज्योतिष पाहू लागले, सगळ्याच असणारा ज्योतिष पाहू लागलेले आहेत, आणि ज्योतिष पाहत असताना असणार एकमेकाला असणार ज्योतिष सगळ्याला सांगायचं, आणि ज्योतिष सांगितल्यानंतर तुम्हाला हा यज्ञ करावं लागतोय, तुम्हाला हे करावं लागतंय, ते करावं लागतंय, अशा प्रकारे म्हणून असणार त्या ठिकाणी पुढील व्यक्तीच्या हातातून असणार द्रव्य काही लुटायचं अशा प्रकारे कार्य त्या ठिकाणी करतात, आणि त्याच्यामुळं त्याच असणारा आसक्तीमुळं आणि त्याच लोभामुळे असणारा माता सीता त्या ठिकाणी राहू शकत नाही. हाट चोहट पण विपन शोध शोध पाहे आपण पदोपदी सावधान सीताची रत्न स्वय पाहे. हनुमंतराव अत्यंत असणारा सावचित होऊन आता सगळ्यांचे घर धुंडाळ्याचे झाले, व्यापाऱ्याचे झाले, वैश्याचे झाले, क्षत्रियाचे झाले, या सगळ्यांचे असणारे घर धुंडाळे असणारे हनुमंतरायाने घेतले, कुठेही सापडले नाहीत. मग हनुमंतरायाने मोकळ्या पटांगणात असणार ज्या ठिकाणी बाजार भरतो, ज्या ठिकाणी असणाऱ्या त्या बसायला असणारा पहारा केलेला आहे, त्या ठिकाणी ज्या ठिकाणी असणारे लोक फिरायला जातात गार्डन मध्ये, अशा ठिकाणी सुद्धा असणारा हनुमंतराय येतो चित असणारा माता सीतेचा शोध घेऊ लागले. देखता कणांची आराशे निज बिजत्वे पाय त्या सीतेसे फुले गुंपिता फुलारी आसे पाहे सुवासी सीते ते. आणि बाजारात गेल्यानंतर असणाऱ्या ज्यांनी असणाऱ्या धान्याच्या राशी लावल्या आहेत त्या राशी मधल्या कणामध्ये सुद्धा असणाऱ्या माता सीता बघू लागलेले आहेत. जे काही असणारे फुलं विकणारे त्या ठिकाणी माळे आहेत, त्या फुलामध्ये सुद्धा असणाऱ्या फुलाच्या डालामध्ये कुठं असणाऱ्या माता सीतेला लपवलं असलं तर त्या ठिकाणी सुद्धा शोध हनुमंतराय घेऊ लागले. वाने पसारे पाहता सीता पाहे आतले पोता अंतर साठवणे अंतोता होय पाहता सीते ते. आणि अशा प्रकारे जे काही वाणे आहेत, वाण्यात असणाऱ्या किराणा दुकानामध्ये जाऊ लागले, बघितलं या पोत्याच्या पलीकड त्या पोत्याच्या पलीकड सगळे असणारे त्या ठिकाणी किराणा दुकान सुद्धा असणारे धांडोळे हनुमंतरायाने घेतलेले आहे. जे जे मार्गी जन भेटते त्या माझे पाय सीता सत्य
अश्वगजाही आतो ते सीतास ते पाहतसे. आणि असं असणारं जे जे असणाऱ्या मार्गाने चालताना हनुमंतराय पाहू लागले, त्याच्या मागे पुढे असणाऱ्या माता सीता आहेत का हे सुद्धा हनुमंतरायाने असणारं पाहिलं. आणि पुन्हा असणारं जे काही त्या ठिकाणाहून घोडे जाऊ लागले, हाती जाऊ लागले, जे असणारे भारवाहक आहेत या सर्वांकडे असणारा हनुमंतराय अत्यंत असणारं दूरदृष्टीने पाहू लागले. परंतु माता सीतेचा असणारा शोध त्यांना काही त्यांच्या ठिकाणी लागू लागलेला नाही. उत्तम देखोरी पक्वान सभाय सीता पाहे सावधान. हनुमंताना ठव्यान लागले ध्यान सीतेचे. आणि पुन्हा असणारं खाऊ गल्लीला गेले, त्या ठिकाणी गेल्यानंतर हनुमंतरायाला असणारं अत्यंत उत्तम अशा प्रकारच्या असणाऱ्या पक्वान्नाच्या श्रेणी त्या ठिकाणी दिसू लागल्या. परंतु हनुमंतरायाने असणाऱ्या त्यांनी जरी असणारा नाकाने श्वास घेतला तरी उदास असणाऱ्या त्या सर्व पदार्थावर झालेले आहेत. का? कारण असणारा माता सीतेचा शोध पहिला असणारा महत्वाचा आहे. आणि या गोष्टी असणाऱ्या आपल्याला अति प्रिय बी नाहीत आणि अप्रिय बी नाहीत, यांच्याकडे असणं न लक्ष देणं हेच आपलं कर्तव्य आहे. हे कर्तव्य जाणून हनुमंतराय कार्य करू लागलेले. घरे चत्वरे परोस द्वारे उपऱ्या टाळ्या ओरे. सीते लागो निवान रे सर्वांतरे शोधिली. आणि अशा प्रकारे असणारा हनुमंतराय भक्ती स्वरूपी माता सीतेचा असणारा शोध घेऊ लागले आहेत. जे असणार बाजारामध्ये असणारे लोक आहेत त्यांच्यामध्ये सीता दिसली नाही, जनावरांमध्ये कुणाही हत्तीमध्ये नाही, घोड्यामध्ये नाही, तिथं सीता भेटली नाही. जे काय असणारे महान अशा प्रकारच्या उंच ज्या काही बिल्डिंग आहेत त्याच्यामध्ये गेले, तिथंही असणारे दिसले नाही. जे 2 मजली आहेत, 3 मजली आहेत, अशा सुद्धा असणार ज्या काही इमारती आहेत त्या इमारतीमध्ये सुद्धा हनुमंतराय गेले. परंतु त्या ठिकाणी इतकं फिरून सुद्धा माता सीतेचा शोध त्या ठिकाणी हनुमंतरायाला लागत नाही. अंतरे देखो विषम सीते सीता नभे मने मारुते. लंका शोधेतासे ऐशिया रे ते सीतास ते बेटावया. आणि अंतर आत्म्यात असणारे हनुमंतराय पाहू लागले आहेत की आता असणार मी या ठिकाणी सगळ्या प्रयत्नाने असणार माता सीतेचा शोध घेतलेला आहे. परंतु सीता मातेचा असणारा शोध काय आपल्याला लागत नाही. मग विषम स्थितीने असणारा काहीतरी कार्य आपल्याला करायला लागेल, मग असणारा माता सीतेचा शोध लागला तर लागला असा विचार हनुमंतराय करू लागले. दृष्टी पडे जिकडे जिकडे सीता पाये तिकडे तिकडे. सवेग तेतून आवडे सीता पुढे पुढे पाहतसे. आणि असं असणारं माता सीते जे काही असणारे त्या ठिकाणी दोन्ही नयन आहेत, दोन्ही असणारे डोळे आहेत. हनुमंतरायाचे दोन्ही डोळे असणारे फक्त माता सीतेला पाहण्यासाठीच असणारे उत्स्फूर्त आहेत. ज्या गोष्टीकडे असणारे त्यांची नजर पडेल त्या गोष्टीकडे असणारे फक्त माता सीता म्हणूनच असणारे ते पाहू लागलेले आहेत. परंतु इतकं असणार ते आतापर्यंत फिरून आले, त्यांना काही माता सीता सापडली नाही. पुढेही असणारे त्या ठिकाणी जाऊ लागलेले आहेत आणि माता सीतेचा शोध घेऊ लागले. पाता जम्बू माळे मळे तव ते लवलविती फळे. हनुमंत पडिस मूळ मुळे जनक बाळे शोधावया. आणि पुन्हा असणारे त्या ठिकाणी हनुमंतराय गेले ज्या ठिकाणी असणारा माणसं नाहीत परंतु असणारी झाडाची बाग आहे. आणि त्या ठिकाणी गेल्यानंतर हनुमंतराय प्रत्येक झाड असणारे खालून वरून पाहू लागले, परंतु नाही सापडले. किती असणारे सगळे जे झाड आहेत ते बुडातून उपटून टाकायचे. अशा प्रकारे कार्य असणार हनुमंतराय त्या ठिकाणी करतात. सांदी कोंदी न दोन दे सीता पाये बिदो बिंदे. शोधिता लंकेची पैमादे कोणी शुद्धे सांगेना. हनुमंतराय त्या ठिकाणी गेल्यानंतर सर्व रानावनात त्यांनी पाहिलं, डोंगरात पाहिलेलं आहे. जे काही असणारे कडे आहेत, कपाऱ्या आहेत किंवा असणाऱ्या ज्या काही नद्या आहेत त्या नद्याच्या बाजूला ज्या ज्या ठिकाणी हनुमंताची दृष्टी जाईल त्या ठिकाणी असणार यथाचित असणार त्या ठिकाणी हनुमंतराय माता सीतेचा शोध घेऊ लागले. शोक नाही जे स्थाने सीता वसे अशोक वने. ते तव वार्ता नवदे कोले शुद्धी कैसे होईल. आणि आता असणार ज्या ठिकाणी शोक नाही अशा प्रकारच्या अशोक वनात असणार त्या ठिकाणी माता सीतेला ठेवलेलं आहे. असं असणार कुणीच त्या ठिकाणी बोलत नाही आणि माता सीतेचं नाव आतापर्यंत कुणीही मुखातून काढलेलं नाही. मग कशा प्रकारचा शोध असणार होईल असा विचार हनुमंतराय करू लागलेले. घरे शोधिली विचित्र तेथे नडबेची सीता सुंदर. उभट घरे थोर थोर ते वानरे शोधिली.
आणि हनुमंतरायाने असणाऱ्या छोट्या मोठ्या घर सगळे पाहिलेले आहेत, परंतु त्या ठिकाणी हनुमंतरायाला माता सीतेचा शोध लागलेला आहे. आणि पुन्हा हनुमंतरायाने जे काही महान महान प्रधानांची घरं म्हणा किंवा असणाऱ्या सेवकांची घरं म्हणा, जे काही असणारे त्या ठिकाणी लंकेमधील जे काही प्रतिष्ठित असणारे आहेत त्यांची घरंही बघितली, परंतु कुठेही असणाऱ्या माता सीतेचा शोध लागलेला नाही. इंद्रजित कुंभकर्ण स्थान श्रेष्ठ सेना आणि प्रधान रावणाचे निज भुवन निद्रास्थान शोधिले. आणि अशा प्रकारे असणारा इंद्रजिताचा जो काही महल आहे त्या ठिकाणी हनुमंतरायाने शोध घेतलेला आहे. कुंभकर्णाच्या महलामध्ये गेले, तिथेही शोध घेतला, परंतु असणारा त्यांना काही शोध त्या ठिकाणी माता सीतेचा लागला नाही. आणि जो काही रावणाचा सुद्धा असणारा झोपण्याचा महल होता त्या ठिकाणी सुद्धा गेले, परंतु तिथेही शोध असणारा प्रभू असणारा त्या ठिकाणी हनुमंतरायाला लागलेला नाही. हनुमंत बळ्या मावळे गेल रावणाची घर दांडोळे नगरा माझी लावील कळे करील रांडोळे रसबे माझे. आणि अशा प्रकारे असणारा हनुमंतराया अत्यंत महाबळी अशा प्रकारचे आहेत. ते काय करतील, इथून पुढे असणार रावणाच्या सर्व महालामध्ये जातील आणि महालामध्ये जाऊन असणाऱ्या सीतामातेचा शोध घेतील. पुन्हा असणारा शोध नाही लागला तर निश्चितच असणाऱ्या लंकेला जाळून त्या ठिकाणी होळी तयार करतील. अशा प्रकारे त्यात बाबा बोलला गेले. ऐसे आचार्य चरित्र हनुमंत करेल अत्याद्भुत श्रुती व्हावे दत्त चित्त कथा विख्यात श्रीरामे. आणि अशा प्रकारे असणारा हनुमंतराया अशा प्रकारचं भयंकर कार्य करणार आहेत. आणि त्याच्यामुळं हे जे सर्व कार्य असणारे करणार आहेत ते मी तुम्हाला अत्यंत प्रेमयुक्त अशा प्रकारचे प्रेम रस भरीत असणार सांगणार आहे. परंतु तुम्ही असणार चित्त देणारे अशा प्रकारचे व्हा, तरच तुम्ही असणार या सर्व गोष्टीचे उपभोक्ते व्हाल. अशा प्रकारे नारबाबा आपल्या गुरुवर्यांना शरण जाऊन सांगू लागले. एका जनार्दना शरण गोड घास रामायण ते हे सुंदर कांड जाण समाधान जीव शिवा. आणि नारबाबा बोलू लागले आहेत की हे जे सुंदर कांड आहे ते सर्व रामायणातील असणारा गोड घास अशा प्रकारचा आहे. आणि गोड त्या ठिकाणी ज्याला गोडीची चव कळते, ज्याला असणारा बीपी शुगर नाही त्यालाच असणारा गोडीची चव कळते, आणि त्यानेच निश्चितपणे अशा प्रकारचा घास स्वीकारावा. आणि हा घास मी असणारा तुम्हाला जो काही देत आहे तो घास मी अगोदर माझ्या जनार्दन स्वामीकडून स्वीकारलेला आहे आणि तेच मी तुम्हाला असणार प्रदान करीत आहे. अशा प्रकारे नारबाबा सांगतो. इति श्री भावार्थ रामायणे सुंदर कांडे काकार टेकाय अलंका शोधनम नाम प्रथमोध्याय गुढ कुंडली कुंडली कवळा विठ्ठल श्री ज्ञानदेव तुका